नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलमध्ये. आज मी आलेत एका नवीन रेसिपीसोबत, ते म्हणजे उडद डाळीचे हेल्दी आप्पे. हे आप्पे तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा ब्रेकफास्टसाठी बनवू शकतात. चला तर मग यासाठी आपण लागणारे साहित्य बघूयात. त्या अगोदर जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. या रेसिपीसाठी लागणारे आपण साहित्य बघूयात. उडद डाळ 1 कप, रात्री भिजवलेली तांदूळ अर्धा कप डाळीसोबतच भिजवलेला, हिरव्या मिरच्या 2, आलं 1 इंच तुकडा, लसूण 4 पाकळ्या, जिरे अर्धा टेबलस्पून, मोहरी अर्धा टेबलस्पून, कांदा 1 बारीक चिरलेला, मीठ चवीनुसार, कोथिंबीर 2 टेबलस्पून. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. आता मी इथे रात्री भिजवलेली डाळ व तांदूळ घेतले आहे. आता हे भिजवलेले डाळ व तांदूळ आपण मिक्सरमध्ये टाकून घेणार आहोत. आणि याच डाळ व तांदूळमध्ये आपण मिरची, लसूण, आलं, अर्धा ग्लास पाणी घालून हे मिश्रण आपण बारीक वाटून घेणार आहोत. आणि हे पीठ आपल्याला मध्यम व घट्टसर ठेवायचे. अशा प्रकारे आपण हे पीठ मिक्सरमधून काढून घेतलेले आहे. आता हे पीठ आपण एका काचेच्या बाउलमध्ये टाकून घेणार आहोत. एका भांड्यात थोडं तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. त्यात आपण चिमूटभर हळद टाकायची आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. आता इथे आपला कांदा लालसर झाला आहे. आता ही सर्व फोडणी आपण पिठात मिक्स करायची आहे. आणि या पिठात 2 टेबलस्पून कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत. आणि हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थितपणे मिक्स करायचं आहे. आता हे आपलं मिश्रण व्यवस्थितपणे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण एका आप्पे पॅनलमध्ये प्रत्येक खाचीत हे पीठ चमच्याने टाकून घेणार आहोत. आता अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक खाचीत हे पीठ आपल्याला टाकायचं आहे. झाकण ठेवून मध्यम आचेवर 5 ते 7 मिनिटं वाफवून घेऊयात. हे आपले वाफवून झालेले आहेत. आता दुसरी बाजूही कुरकुरीत करून घेणार आहोत. आता इकडे आपली दुसरी बाजूही कुरकुरीत झालेली आहेत. तुम्ही बघू शकतात लालसर असा रंग त्यांना आलेला आहे. दोन्ही बाजूंनी आपले हे आप्पे कुरकुरीत झालेले आहेत. आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आता या आप्प्यासाठी लागणारी आपण चटणी बघूयात. आता इथे एका कढईत मी शेंगदाणे भाजून घेतले. आता हे शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात मिरची, लसूण, 2 लिंबाच्या रसाचे थेंब, कोथिंबीर आणि थोडं पाणी घालू आणि चवीनुसार मीठ. आता हे सर्व मिश्रण आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. आता इकडे आपले हे सर्व मिश्रण बारीक झालेले आहे. आता आपण एका भांड्यात तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, ती फोडणी आपण त्या चटणीत वरतून टाकायची आहे. हे अशा प्रकारे आपली इकडे चटणी रेडी झालेली आहे. सो आता अशा प्रकारे आपले आप्पे व चटणी दोन्ही रेडी झालेले आहेत. सो तुम्ही ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. सो तुम्हाला माझी जर ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.